पुण्यातल्या एका छोट्या कॉलेजमध्ये पूजा आणि प्रसादची पहिली भेट झाली. पूजा शांत, अभ्यासू आणि थोडी लाजरी होती, तर प्रसाद नेहमी मित्रांमध्ये हसत खेळत असायचा. दोघे एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये आले आणि तिथून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त नोट्स शेअर करणं, कॅन्टीनमध्ये चहा पिणं आणि कॉलेजच्या कार्यक्रमात एकत्र काम करणं इतकंच होतं. पण हळूहळू प्रसादला पूजाचं साधेपण आवडायला लागलं आणि पूजालाही प्रसादची काळजी घेण्याची सवय मनापासून भावू लागली. एकदा पावसाळ्यात कॉलेज सुटल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. पूजा छत्री विसरली होती. प्रसादने स्वतःची छत्री तिच्यासोबत शेअर केली. त्या छोट्याशा क्षणी दोघांच्या मनात काहीतरी खास निर्माण झालं. त्या दिवसानंतर त्यांचं बोलणं आणखी वाढलं. प्रसाद नेहमी पूजासाठी तिचा आवडता चॉकलेट केक आणायचा आणि पूजा त्याच्यासाठी घरी बनवलेला डबा. मित्रमैत्रिणींनाही आता समजलं होतं की ही फक्त मैत्री राहिली नाही. कॉलेजचा शेवटचा दिवस आला. सगळे भावूक झाले होते. त्या संध्याकाळी प्रसादने पूजाला कॉलेजच्या टेरेसवर बोलवलं. सूर्य मावळत होता आणि हलका वारा वाहत होता. प्रसाद थोडा घाबरत म्हणाला, "पूजा, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं सुंदर झालं. मला तुझ्यासोबत कायमचं राहायचं आहे." पूजा हसली आणि तिच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं आणि ती म्हणाली, "मलाही तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करवत नाही." त्या दिवसापासून पूजा आणि प्रसादची प्रेमकथा खऱ्या अर्थाने सुरू झाली. विश्वास, मैत्री आणि खऱ्या प्रेमाने भरली. कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.